आपण स्ट्रगल वेगवेगळ्या प्रकारचे ऐकून आहोत किंवा कालपासून आपण त्याबद्दल बोलतोच आहोत. स्ट्रगल करिअरबद्दलचा, स्ट्रगल आयुष्याबद्दलचा, स्ट्रगल आपल्या विचारांचा, तसाच सगळ्यात अवघड आणि कुणालाही न चुकलेला स्ट्रगल म्हणजे मुलीच्या मनातलं कसं ओळखायचं आणि एखादी मुलगी पटवण्याचा किंवा तिचं मन आपल्याकडे वळवण्याचा. आणि या क्षेत्रातला ज्याचा अनुभव अतिशय दांडगा आहे अशाच अवधूतच्या टीम मधलं अवधूतचंच गाणं घेऊन येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिजित केळकर. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. तेरे नखरे हैं कमाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. ये चलते चलते रुकती है यार, रुकते रुकते चलती है तू. ये चलते चलते रुकती है यार, रुकते रुकते चलती है तू. रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है तू. चालती जामाइला तेरी चाल का ये ताल है कमाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. ए माना तेरी चाल है समुंदर की लहर जनो. ए माना तेरी चाल है समुंदर की लहर जनू. काले काले बाल तेरे बादलों की छाव डाल के ये चाल अपने आशिकों को करना यूं हलाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. ए पोरी जरा हळू जरा हळू जरा हळू 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 जरा हळू 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 चाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. सुरुवातीला चुकलास तू मित्रा. तुला पटकन एकदा नाही दोनदा ते झालं. म्हणजे पहिल्या वेळेला थांबले, परत सुरू झालं, मग परत तुला ते उचलता नाही आलं गाणं बरोबर. पण तसं काय अवघड नव्हतं. म्हणजे इट वॉज आय वुड कॉल इट अ सिली मिस्टेक. ऍक्च्युली काय झालं ते कळलंच नाही म्हणजे मला. हां, पहिल्या वेळेला ताल चुकल्यानंतर दुसऱ्या वेळेला तू पकडायला पाहिजे होतास हाताने, तर कदाचित चुकलं नसतं. पण मला मजा आली. सॉलिड, धमाल. अभिजित, तू तालात चुकलास. आता या गुन्ह्याला क्षमा नाही आता ह्याच्या पुढे. पण तू गायलास छान. अवधूतनी इतकी सुंदर चाल दिली. अवधूत चांगल्या चालीचा संगीत दिग्दर्शक आहेच, त्याला तुझी चाल माहिती आहे. मी तुला बघतेच आहे, तू खूप प्रयत्नपूर्वक प्रत्येक गाणं म्हणतोस. तू किती त्याच्यात वाहून घेतलेलं असतंस कुठल्याही भूमिकेत, मला माहिती आहे. त्यामुळे तू ह्याच्यासाठी कष्ट घेतलेच आहेस, ते दिसत होते गाण्यात. परफॉर्मन्स असं वाटलं होतं की कदाचित जास्त करशील तू. हा नाही, पण तुम्हाला सांगू का वंदनाताई, मी अजूनही हे गाणं स्टेजवर गातो. म्हणजे कारण ते टेकच्या वेळेला सुद्धा ना अंतरा जो आहे त्याचा, तो एका श्वासामध्ये किंवा एकत्र गाणं फार अवघड आहे. त्याचं मला खूप कौतुक वाटलं. ती मला हे गाणं लाईव्ह गायला लागायला खूप वेळ लागला खरं. अरे बघतो मी उडी मारली.
माना तेरी चाल है समुंदर की लहर जनु काले काले बाल तेरे बादलों की छाव जनु डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हराल ए पोरी जरा हळू 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 हळू. नाही जात ते. हो नाही नाही त्याच्यामुळे मी तुला गंमत सांगतो की कॉन्सर्टमध्ये आम्ही काय करतो माहितीये मी अशा वेळेला मना तेरी चाल है समुंदर की लहर जनु काले काले बाल तेरे असं व्हायला लागतं ना काले काले बाल तेरे बादलों की छाव जनु डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हलाल असं ऑडियन्स म्हणा 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 की सगळे पोरी जरा हळू हळू की आपला तेवढा श्वास घेऊन होतो की मग दुसऱ्या वेळेला आपण गायला सुरुवात करायची त्यावेळेला लोकांना वाटतं वा किती स्पॉन्टेनियस आपण लोकांना म्हणतो घ्यायला पण ते आपल्या श्वासासाठी त्यांना म्हणायला लावायचं आपण असं सगळ्या गमती जमती करायच्या असतं जरा हा चावटपणा असतो गायकांचा पण ह्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आमच्यासारखे सगळे कलाकार इतके कष्ट घेऊन आज आपल्यापुढे सारेगमच्या मंचावरती हे गाणं सादर करतायत. प्रत्येक जण किती मेहनतीने करतोय मला खरंच कौतुक वाटतं. आपण ह्या सगळ्या कलाकारांसाठी जे बाद झाले त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजूया. म दिलाय वंदनाताईंनी. गाणं जेव्हा तू रिहर्स करत होतास काही काही जागा ज्या सोप्या करून दिल्या तेव्हा असं वाटलं होतं एवढं अवघड जाईल किंवा काही गडबड होईल अर्थात कल्पना नसेल. नाही ऍक्च्युली सुरुवातीचं कसं चुकलं माझं मलाच कळत नाहीये. मग ते कुठल्या याला गडबड झाल्याचं आठवतंय कुठल्या ओळीला स्पेसिफिक पहिला ताल पकडताना ते कसं एकदा आम्हाला एक झलक दाखवू शकशील अवधू. तेरे नखरे है कमाल उम्र है 16 साल तेरे नखरे है कमाल उम्र है 16 साल उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल ए पोरी जरा हळू 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 चाल ए बैंडी जरा हळू 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 चाल हर माना तेरी चाल है समुंदर की लहर जनो हर माना तेरी चाल है समुंदर की लहर जनु काले काले बाल तेरे बादलों की छाव जनु डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हलाल हे पोरी जरा हे पोरी जरा हळू 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 चाल ए बैंडी जरा ओहो चाल ए पोरी जरा हळू जरा हळू जरा हळू 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 जरा हळू जरा हळू जरा हळू 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 चाल ए पोरी जरा हळू 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 चाल ए पोरी जरा हळू 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 चाल. क्या बात आहे. थँक्यू. बरं अभिजित स्ट्रगल बद्दल आपण बोलतोय मला एक गोष्ट अशी सांग जी तू मिळवण्यासाठी आयुष्यभर धडपड करत होतास करत आहेस आणि मे बी तुझे सुरुवातीचे दिवस तेव्हाचा सगळा स्ट्रगल काही आठवतोय. या क्षेत्रात येण्यासाठी मला खूप स्ट्रगल करायला लागलं ऑन होम ग्राउंड. म्हणजे घरनं तेवढासा मला सपोर्ट नव्हता या फील्डमध्ये येण्यासाठी जे अगदीच बरोबर होतं. म्हणजे मी माझ्या आईबाबांच्या जागी असतो तर मीही कदाचित माझ्या मुलांना नको सांगितलं असतं. तर तो काळ माझ्यासाठी खूप वाईट होता आणि मला पुन्हा पुन्हा इकडे सांगायला आवडेल किंवा मला सांगावंसं वाटतं की कुठल्याही प्रकारचं किलमिश माझ्या आईवडिलांबद्दल किंवा कोणाचबद्दल माझ्या मनात नाही. कारण ते असण्याचं काही कारणच नाही. जस्ट दॅट त्या वयाची ती इमॅच्युरिटी होती म्हणून त्या सगळ्या गोष्टी घडल्या. तर या क्षेत्रात येणं इकडे पाय रोवून उभं राहणं कामं मिळवणं त्या अनुषंगाने येणारे पैसे मिळवणं आणि आज जे काही थोडंफार माझा स्वतःचा छोटासा संसार माझं छोटंसं घर मी स्वतःच्या हिमतीनं विकत घेतलं. त्याचं लोन घेतलं होतं ते पे ऑफ केलं. माझी स्वतःची गाडी घेतली. ऑफकोर्स माझ्या बायकोच्या सपोर्टमुळे जेव्हा मी घर सोडून बाहेर पडलो होतो खरं तर तेव्हा माझं लग्न ठरलं. त्यानंतर मी पार्ल्याला एका आजींकडे पण राहत होतो 2.5 वर्ष. पार्लेश्वर सोसायटीतल्या लेले आजी. त्यांचं मुद्दामून मला नाव घ्यावंसं वाटेल. माझ्या आजीला स्वतःच्या आजीला मी खूप मिस करतो पण त्यांना भेटल्यानंतर माझ्या आजीचा जो सहवास मला कधी मिळाला नाही तो मला त्या आजींमध्ये मिळाला. त्यांनी माझं इतकं कौतुकाने केलं. मी पेंगेस म्हणून त्यांच्याकडे 2.5 वर्ष राहायचो पण बाकीची 2-3 मुलं होती त्यांनाही कदाचित ते माहीत नसेल. तर
मला बाजूला घेऊन त्या मला जेवण द्यायच्या. बाकीच्या कोणाला ते जेवण नाही द्यायच्या, कारण त्या 80 वर्षापेक्षा जास्त त्या होत्या. तर त्याच आजींनी मला, माझ्या बहिणीला, आम्हाला विवाह मंडळात पाठवलं की याचं नाव नोंदव, वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तर त्या सगळ्या काळात मी खूप 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 लोनली, फॉरगेट इट. मला दुःखी पार्ट त्यातला सांगायचं नाही आहे. आय जस्ट वॉन्टेड टू टेल की अशाही परिस्थितीत माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांची मुलगी, त्यांचा पोटचा गोळा, तिचं माझ्याशी लग्न करून दिलं, माझ्यावर विश्वास ठेवून. माझ्याकडे ॲब्सल्युटली तेव्हा काही नव्हतं. आज ते खूप खुश आहेत आणि नाव आय एम हॅपी. आय हॅव एव्हरीथिंग आय वॉन्ट आणि त्यासाठी खूप मेहनत करतोय मी. तर हा सगळा असा स्ट्रगल होता, पण आय एम आउट ऑफ इट नाव. आणि आता मी खऱ्या अर्थानं आयुष्य काय असतं, आयुष्यात छान छान पण गोष्टी असतात, आनंद असतो, हे सगळं मी आता भरभरून अनुभवतोय माझ्या बायकोच्या साथीने. या सगळ्या बोलण्यामधून तू किती चांगला माणूस आहेस हे आम्हाला सगळ्यांना कायमच समजत आलेलं आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. सारेगामापा